राज्यातील एसटी खरेदी टेंडरवरून विधान परिषदेत चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। राज्य परिवहन महामंडळामार्फत काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता असल्याचा आरोप विरोधकांनी केला। दरम्यान या टेंडरमुळे महायुतीतला बेबनाव समोर आल्याची चर्चा होतीये। बघूया। एसटीचं टेंडर विधिमंडळात गोंधळ। कंत्राटावरून महायुतीतला बेबनाव चव्हाट्यावर। सरकारने 1700 कोटी वाचवल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा। एसटी बसेस खरेदीच्या कंत्राटावरून सत्ताधारी महायुतीतच सुरू असलेला बेबनाव चव्हाट्यावर आलाय। एसटीच्या 1300 बसेस खरेदीच्या कंत्राटाचं काय झालं असा सवाल विधिमंडळात काँग्रेस आमदार राजेश राठोड यांनी उपस्थित केला। त्या कंत्राटाचं काय झालं असा सवाल राठोडांनी विचारला। सभापती महोदय, जर 2000 कोटी रुपयाचं नुकसान राज्याचं या ठिकाणी होत असेल तर या संदर्भात सहभागी असलेले अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदार यांच्यावर राज्य सरकार काय कारवाई करणार आणि कधी करणार? एसटीचं कंत्राट रद्द केल्याचं मुख्यमंत्री सांगतात, तर उपमुख्यमंत्री कंत्राट कायम असल्याचं सांगतात असा प्रश्न अनिल परबांनी उपस्थित केला। म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणतात भ्रष्टाचार झालाय तो बरोबर आहे, आणि उपमुख्यमंत्री म्हणतात आणि मुख्यमंत्री म्हणतात राज्याचं नुकसान झालं म्हणून हे टेंडर रद्द केलं। याच्यातलं नेमकी परिस्थिती काय? उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं जस्टिफिकेशन बरोबर आहे का? आणि जर याच्यामध्ये कार्टल करून जर मुख्यमंत्र्यांनी हे थांबवलं असेल तर ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या मंडळाच्या अध्यक्षांनी, ज्या बोर्डाने हे डिसिजन घेतलं ज्याच्यामुळे राज्याचं 2000 कोटीचं नुकसान थांबलेलं आहे, यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार आणि कशा पद्धतीची कारवाई करणार आणि किती दिवसात कारवाई करणार? नंबर 1। यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर उत्तर देत निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याचं समितीने सांगितलं आणि समितीच्या अहवालानंतर मुख्यमंत्र्यांनी टेंडर रद्द केल्याची माहिती दिली। मुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण ज्यावेळेस गेलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप केला आणि हस्तक्षेप केल्यानंतर एक समिती नेमली गेली आमच्या प्रधान सचिव परिवहनच्या अध्यक्षतेखाली, आणि त्या सचिवांनी प्रधान सचिवांनी जो आम्हाला अहवाल दिला मुख्यमंत्र्यांना, त्या अहवालाच्या नुसार ही निविदा प्रक्रिया पूर्णपणे रद्द केली आणि रद्द करून शासनाचं जे नुकसान भविष्यामध्ये कन्सल्टंटच्या सांगण्यानुसार होणार होतं ते शासनाचं नुकसान माननीय मुख्यमंत्र्यांनी थांबवलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या प्रश्नावर उत्तर दिलं। एसटीच्या बस खरेदीचा निर्णय प्रशासकीय पातळीवर झाला होता। या निर्णयात सरकारचं 1700 कोटी रुपयांचं नुकसान होणार होतं, त्यामुळे तो निर्णय फिरवल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। म्हणजे त्यांच्या काळात त्यांनी ते थांबवून ठेवलं। मध्यंतरीच्या काळात हा ज्यावेळेस व्हॅक्यूम होता तेव्हा त्या लोकांनी ते करून टाकलं। मी त्यानंतर स्पष्टपणे विचारलं, कारण खातं त्यांच्याकडे होतं तेव्हा मला याची कल्पना होती खातं त्यांच्याकडे। मी म्हटलं तुम्ही अशी काही मान्यता दिली आहे का? ते म्हणाले नाही, मी थांबवलं होतं, मी त्याला मान्यता दिलेली नाही। मग मी लगेच फाईल मागवली आणि त्याच्यानंतर हे सगळं लक्षात आलं की त्यांनी त्यांच्या स्तरावर या मान्यता दिलेल्या आहेत आणि म्हणून मग लगेच मी ACSला त्याला नेमलं। खरं म्हणजे आतापर्यंत ती चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे होती, पण माझंही दुर्लक्ष झालं। तात्काळ ती चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करू। वरवर हा विषय एसटी खरेदीचा असला तर या प्रकरणात शिवसेनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।